दारू विक्रीच्या मुद्द्यावरून भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये सर्वसामान्य सभेमध्ये मोठा गदारोळ झाला। शाळा, धार्मिक स्थळं आणि दवाखान्याजवळ मद्य विक्री करू नये असा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव ठेवलं आणि या नावाचा सन्मान ठेवा, मद्य विक्री यावरून हा वाद निर्माण झाला आणि यावेळी भाजप आणि एमआयएम नगरसेवक आमने सामने भिडले। पाहूयात। शाळा आणि धार्मिक स्थळांजवळ अवैध मद्य विक्री। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा गदारोळ। मद्य विक्रीच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजप सदस्य आमने सामने। शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारूची दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला। प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते समीर बिल्डर आक्रमक झालेले पाहायला मिळाले। जिल्ह्यात सर्वाधिक दारूची दुकानं कोणत्या खासदार आमदाराची आहेत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। त्यावरून महायुतीचे सदस्य आक्रमक झाले आणि या वादानंतर महापौरांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले। आमचं हे म्हणणं होतं की छत्रपती संभाजी महाराज या नावाचे शहरामध्ये दारू खुलेआम विकत आहे, हे सगळे गोष्ट बीजेपी शिवसेनेला चालेल का? आमचं म्हणणं हे आहे की छत्रपती संभाजी महाराजचे हे नगरीमध्ये दारू विक्री पूर्णपणे बंद करायची आहे। 100 मीटरच्या रेडियसच्या आत कोणतेही दारूची दुकान नको म्हणून ते सायटेशन आम्ही दिले आणि आम्ही या महापौर साहेबांना सांगितले होते की तुम्ही या ठरावाच्या समर्थन करा। दारू विक्रीचे सारे धंदे हे उघडपणे जे उघडत आहे ते बंद झाला पाहिजे, हे आमचा सिंपल आमचा एक प्रस्ताव होता जे लोकहितमध्ये होता। का तुम्ही तुमच्या हाती सत्ता आहे, तुम्ही का कलेक्टर आदेश देत नाही की एक्साइज डिपार्टमेंटनी शहरात जेवढे वस्ती आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे मस्जिद आहे त्याच्या 100 मीटर अंतर्गत जेवढे दारूचे उघड दुकान आहे, जेवढे शाळे तुम्ही बंद करा। तुम्ही करत नाही, तुमची डबल रोल आहे। इम्तियाज जलील जेव्हा आमदार होते तेव्हा दारूची दुकानं त्यांनी का बंद केली नाहीत? एमआयएम पक्ष हा दारूच्या विक्रेत्यांसोबत लागेबांधे वाढवण्यासाठी आणि हप्ते वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक दारू विक्रेत्याच्या मुद्द्याला उकरून काढत आहेत अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवकांनी दिली आहे। या मद्य विक्रीच्या मुद्द्यामुळे एमआयएम नगरसेवक आणि भाजप नगरसेवक आमने सामने आले। आज अगर दारूचे दुकान बंद करायचे असेल त्याचा सर्व अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांकडे आहे। फक्त स्टंटबाजी किंवा एक विषय वादाचा विषय छेडण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आणि मला असं वाटतं हे दारूची दुकान या महिन्याभरात नाही झालेली, हप्ते वाढून घेण्यासाठी हा एक स्टंटबाजी करण्याचा किंवा दबाव टाकण्यासाठी ठराव आणला होता का? ह्या ठरावाबाबत आम्हाला संशयता होती म्हणून आम्ही त्याला विरोध केला। आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेची ही पहिलीच सर्वसामान्य सभा होती। या सभेत मद्याच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजप अधिक आक्रमक झाले आणि तुमच्या नेत्यांनी आमदार असताना काय केलं असा प्रश्न भाजप नगरसेवकांनी केलाय। तर तुमच्या नेत्यांची सगळ्यात जास्त दारूची दुकानं आहेत असा ठपका एमआयएम सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर ठेवलाय। छत्रपती संभाजीनगरच्या मनपाच्या सभेत दारू हा मुद्दा वादाचा विषय ठरलाय। भाजप म्हणत होतं या ठिकाणी यांना हप्ते वाढवायचे आहेत, हप्तेखोरीसाठी यांनी हा मुद्दा जाणीवपूर्वक उपस्थित केला। तर भाजपने असं देखील म्हटलं की तुमचे इम्तियाज जलील आमदार असताना त्यांनी हा विषय का मार्गी लावलेला नव्हता आणि अशामध्येच सत्ताधारी पक्षाचे सर्वाधिक जास्त दारूची दुकानं आहेत असा देखील आरोप या ठिकाणी, असा देखील प्रश्न एमआयएमने उपस्थित केला। त्यामुळे दारूचा मुद्दा सर्वाधिक जास्त गाजला। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।